काळे आहेत जे जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उभा आहेत. दादा, कसा मिळतोय प्रतिसाद? महाविकास आघाडीला या लोकसभा निवडणुकीमध्ये एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद आहे की जनता जनार्दनाने ठरवले की यावेळेला महाविकास आघाडीच्या बाजूने तथा इंडिया गठबंधनच्या बाजूने कौल देण्याची भूमिका यावेळेला जनता जनार्दनाने आणि मतदार बंधू भगिनीने घेतलेली आहे. परंतु तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की हे काही ना काही जसं जुमले आणतात आणि आपल्या आपल्या भाषणामध्ये काहीतरी जुमले सांगत असतात, यावेळेला जनतेने त्यांच्या जुमल्याला बळी पडू नये असंही आव्हान या निमित्ताने करेल. आणि ज्या काही समस्या शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, महिला भगिनींच्या, कामगार वर्गाच्या, वेगवेगळ्या जाती धर्माच्या आरक्षणाच्या ज्या भूल थापा मारून यांनी आतापर्यंत आपली वेळ मारून नेली आणि स्वतः निवडणुका जिंकल्या, 10 वर्ष राज्य केलं, पण कोणाच्या या देशातल्या कोणत्याही नागरिकाच्या पदरात काहीच पडलं नाही. म्हणून लोकांच्यामध्ये एक प्रकारची चीड आहे. जसं उदाहरणार्थ कापसाला भाव नाही किंवा सोयाबीनला भाव नाही, मुलांना नोकऱ्या नाही, अशा पद्धतीची या खूप मोठ्या मोठ्या प्रमाणातली चीड जनता जनार्दनामध्ये आहे. आणि म्हणून यावेळेला 100% महाविकास आघाडीचा विजय होईल निश्चित. पण यावेळेस असं म्हटलं जातं आहे की अबकी बार 400 पार, काय असेल चित्र? अबकी बार 400 पार ही स्लोगन त्यांनी सुरुवातीला टाकून पाहिली, परंतु लोकांनी ती लोकांना काही भावली नाही. लोकांनी त्या स्पष्टपणे त्याला नाकारलं आणि गेल्या महाराष्ट्रामधल्या ज्या राज्यातल्या निवडणुका झाल्या त्याच्यामधले निकाल किंवा लोकांनी ज्या पद्धतीची एकजूट दाखवली महाविकास आघाडीच्या बाजूने, अबकी बार 400 पार नाही तर अबकी बार भाजप तडीपार असं लोकांनी भूमिका घेतलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर कल्याण काळे यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि नक्कीच जनतेचा कौल आमच्याकडून आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जनहित मराठीसाठी नवनाथ नीळ, कॅमेरामॅनसह मी KB शेख. धन्यवाद.